आमच्या या उमेदवारांना कसं काम करावं त्याचं तर आम्ही माहिती आणि ट्रेनिंग देणारच आहोत. पण मला वाटतं काँग्रेसच्या काही नेते मंडळींचं मी वक्तव्य आज ऐकलं की ते म्हणाले की क्रॉस शूटिंग झालं किंवा काही सिटिंग झालं फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा घेणार आहोत. एकदा असं करून आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात कुठे तरतूद नाही. मला वाटतं माझ्या मित्रांना ते माहितीच असावं. आम्ही मात्र ठरलोय असं क्रॉसिंग असं सिटिंग आणि असं फिक्सिंग झालं तर तिन्ही पक्षांनी मिळून त्याला पद्धत द्यायची. त्याला शेवटी उमेदवार प्रभागातली चारही पहिली निवडणूक आहे. एक प्रभागाची निवडणूक आम्ही केली, 2 प्रभागाची केली, 3 प्रभागाची सुद्धा मला वाटतं एकदा झाली नाही झाली, 2 झाली आणि 4 प्रभागाची ही पहिल्यांदा निवडणूक होती. नगरपालिकेला झाली 2 प्रभागाची. म्हणजे हा पहिला प्रश्न होता की 4 प्रभागाचे उमेदवार निवडणं आणि ते तगडे उमेदवार निवडणं हे फार मोठं आव्हान काम होतं. ते मला वाटतं तिन्ही पक्षाच्या सर्व नेते मंडळांनी पार पाडलं. त्यामध्ये मला खरोखर मनापासून आभार मानले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे. प्राध्यापक जयंत पाटील असतील, महेश जाधव असतील, नाना कदम यासारखी जे त्यातले मास्टर लोक आहेत यांनी फार म्हणजे मेहनत घेतली, कवायत घेतली, एकत्र आणणं, त्यांना बसवणं हे फार मोठं काम असतं. कारण काय आम्हा नेते मंडळींना सगळं काय अबकडं काय माहिती असत नाही. अबकडं माहिती असणं, त्यानंतर आरक्षण माहिती असणं, त्याप्रमाणे त्यांच्या उमेदवाराला तोड उभा करणं हे आम्हाला माहिती देणं हे काम फार चांगलं काम या मंडळींनी केलं.